प्रश्न पहिला, भारताचा समावेश कोणत्या देशाच्या सरकारने त्यांच्या सुरक्षित देशांच्या यादीत केला आहे? तर प्रश्न पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ब्रिटन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजेच नाबार्ड याची स्थापना केव्हा झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1982 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी कोणती किरणोत्सारी प्रारणे वापरतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आयोडीन हार्मोनिक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा, अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोहिनी राजाची प्राचीन मंदिरे आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेवासा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महात्मा ज्योतिबा फुले आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतावर सध्या GDPच्या किती टक्के कर्ज IMFच्या माहितीनुसार आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 6चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 81.9% आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, राज्यघटनेच्या डॅश डॅश या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 352 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 बघा, देशातील तरुणांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणती स्वायत्त संस्था स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मेरा युवा भारत आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, बिहू उत्सव साजरा करणारे खालीलपैकी राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आसाम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, सल्फर डायऑक्साईड वायूची विरंजन क्रिया डॅश डॅश प्रकारची आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शपन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, सध्या भारतात शिक्षणाचा हक्क कोणत्या हक्कामध्ये समाविष्ट होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मूलभूत हक्क आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवितात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोकसभेचा सभापती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 29 सप्टेंबर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, भारताच्या डॅश डॅश या शहरात द नॅशनल म्युझियम ऑफ सिनेमाची स्थापना करण्यात येणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, कॅन्सरवरील उपचारासाठी डॅश डॅश किरणोत्सारी समस्थानिक वापरतात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कोबाल्ट 60. प्रश्न क्रमांक 18 बघा, आफ्रिका खंडात किती टक्के उत्पादन जगातील हिऱ्याच्या एकूण उत्पादनापैकी होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 51.4%. प्रश्न क्रमांक 19, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दामोदर खोरे. प्रश्न क्रमांक 20 बघा, निवाका कोणत्या देशाचा उपग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जपान या देशाचा उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 21, पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आता आपल्या चॅनलला आत्ताच्या आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे.
भारतातील डॅश डॅश या टेकड्या प्राचीन जीवावंशाबद्दल प्रसिद्ध आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शिवालिक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, जगातील सर्वात तरुण महिला CA म्हणून नंदिनी अग्रवाल हिची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली आहे. ती कोणत्या राज्याची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 23 बघा, डॅश डॅश हे रसायनाचा राजा समजले जाते. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गंधकाम्ल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, ऐजवाल ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिझोराम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, अमेरिकेतील कोणत्या शहरात जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी न्यू जर्सी.